माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा माझा व्हिडिओ आहे बर्गर, वेज बर्गर आलू टिक्की सॉस के साथ एंजॉय करना। तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता, एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही ही कशी करायची त्याबद्दल मी सांगते। आलू टिक्की घरीच केलेली आहे। आलू टिक्की करण्यासाठी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मटार भिजवलेली किंवा उकडून घेतलेली 1 वाटी मटार घातली आहे। त्याला उकळून घेतली, उकडून त्यानंतर त्यामध्ये मीठ, तिखट, पावभाजी मसाला आणि शेजवान चटणी पण टाकू शकता आणि मग त्याचा एक रोल करायचा आहे। पहिले गोळा करायचा, मग त्याला प्रेस करून रोल करायचा, ठीक आहे। आणि मग शेवटी ते तळायचं आहे। ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल, त्याचं चांगलं लागेल आणि खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा ॲड करू शकता। त्यानंतर ती टिक्की बनवून झाली की त्यानंतर कॉर्नफ्लोअर आणि मैदा असं आणि त्यात थोडासा ओवा किंवा काळी मिरी तुम्ही घालू शकता। स्वादासाठी चांगला स्वाद येतं त्याच्यात। त्याचं कोटिंग त्या आलू टिक्कीला त्याच्यात डिप करायचं आणि त्यानंतर ब्रेडचे क्रम्स करून त्यामध्ये ती आलू टिक्की कॉर्नफ्लोअर लावलेली त्या ब्रेड क्रम्समध्ये घालून मग तळायचे, मीडियम फ्लेमवर तळायचे। अशा प्रकारे बर्गर तयार होतं। त्यानंतर आलू टिक्कीला तुम्ही रेडी झाल्यावर सर्व करण्यासाठी ब्रेड बन कट करायचे, त्याच्यावर मेयोनीज किंवा सॉस किंवा बटर लावू शकता, शेजवान चटणी लावू शकता, टोमॅटो सॉस लावू शकता, कांद्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या अशी आलू टिक्कीच्या वर खाली घालून तुम्ही सर्व करू शकता। टूथपिकनी ते बर्गरला टिक्कीच्या खालीवर टोमॅटोचे तुकडे आणि कांद्याचे तुकडे आणि त्याच्यावर बनपाव सर्व करण्याच्या आधी गरम करून घेऊ शकता, भाजून घेऊ शकता आणि त्यामध्ये मग टूथपिक लावायचं। अशा प्रकारे वेज बर्गर तयार होतो। अपेक्षा आहे की ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असेच काही व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार, बाय। किंवा तुम्ही शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकता। तर आलू टिक्की ही कशी करायची त्याबद्दल मी सांगते। आलू टिक्की घरीच केलेली आहे। आलू टिक्की करण्यासाठी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मटार भिजवलेली किंवा उकडून घेतलेली 1 वाटी मटार घातली आहे। त्याला उकळून घेतली, उकडून त्यानंतर त्यामध्ये मीठ, तिखट, पावभाजी मसाला आणि शेजवान चटणी पण टाकू शकता आणि मग त्याचा एक रोल करायचा आहे। पहिले गोळा करायचा, मग त्याला प्रेस करून रोल करायचा, ठीक आहे। आणि मग शेवटी ते तळायचं आहे। ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल, त्याचं चांगलं लागेल आणि खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा ॲड करू शकता। त्यानंतर ती टिक्की बनवून झाली की त्यानंतर कॉर्नफ्लोअर आणि मैदा असं आणि त्यात थोडासा ओवा किंवा काळी मिरी तुम्ही घालू शकता। स्वादासाठी चांगला स्वाद येतं त्याच्यात। त्याचं कोटिंग त्या आलू टिक्कीला त्याच्यात डिप करायचं आणि त्यानंतर ब्रेडचे क्रम्स करून त्यामध्ये ती आलू टिक्की कॉर्नफ्लोअर लावलेली त्या ब्रेड क्रम्समध्ये घालून मग तळायचे, मीडियम फ्लेमवर तळायचे। अशा प्रकारे बर्गर तयार होतं। त्यानंतर आलू टिक्कीला तुम्ही रेडी झाल्यावर सर्व करण्यासाठी ब्रेड बन कट करायचे, त्याच्यावर मेयोनीज किंवा सॉस किंवा बटर लावू शकता, शेजवान चटणी लावू शकता, टोमॅटो सॉस लावू शकता, कांद्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या अशी आलू टिक्कीच्या वर खाली घालून तुम्ही सर्व करू शकता। टूथपिकनी ते बर्गरला टिक्कीच्या खालीवर टोमॅटोचे तुकडे आणि कांद्याचे तुकडे आणि त्याच्यावर बनपाव सर्व करण्याच्या आधी गरम करून घेऊ शकता, भाजून घेऊ शकता आणि त्यामध्ये मग टूथपिक लावायचं। अशा प्रकारे वेज बर्गर तयार होतं। अपेक्षा आहे की ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असेच काही व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार, बाय।